नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मौजे पालम टाकळी येथील शेतकरी सोफिया फिरोज शेख यांच्या मालकी हक्काच्या गट नंबर 135 मधील 47 गुंठे जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह चालवतात. मात्र शेजारील हुमेरा शेख, युनुस शेख, शाबेरा शेख या व्यक्तींनी शेतात कुणी नसताना तूर व कपाशीच्या पिकाची संपूर्णपणे नासधूस केली आणि सर्व पिके उपटून काढली असून या व्यक्तींविरोधात शेवगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. मात्र त्या व्यक्तींनी पुन्हा काही दिवसानंतर शेतात येऊन पुन्हा तूर व उडीद या पिकाचे नुकसान करून जेवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनला आम्ही पुन्हा तक्रार दिली असताना देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसून या आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. नमस्कार, मी सोफिया फिरोज शेख, राहणार बोदेगाव. माझी गट नंबर 135 येथे पालम टाकळीला शेती आहे. मागील वर्षी मी शेतात तूर व कपाशीचे पीक घेतले होते. तर मी तेथे शेतात खुरपत असताना माझ्या समोर हुमेरा युनुस शेख या बाईने येऊन माझे पीक उपटून मला मारहाण व शिवीगाळ करत निघून गेली. हे मूळचे राहणारे पालम टाकळी येथील आहेत. आता ते गजराज नगर मध्ये राहतात. नगरमधील गजराज नगर मध्ये आता सध्या ते राहतात. ते यावर्षीही मी शेतात नसताना माझ्या शेतात घुसून हुमेरा युनुस शेख, युनुस अहमद शेख व शाबेरा अहमद शेख यांनी माझ्या शेतात जाऊन माझे पीक उपटत होते. हे मला जसेच माहित पडले, मी शेतात गेले आणि शेतात जाऊन पाहते तर हे माझे पीक उपटत होते. मला पाहून हुमेरा शेख व युनुस शेख यांनी शेतातून पळ काढला. परंतु आईला सांगितले, शाबेरा शेख या त्यांच्या आई त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा आणि सगळे पीक उपटून नंतर या, आणि त्यांना शेतात सोडून हे हुमेरा शेख व युनुस शेख हे नगरला पळून गेले. हे दोघेही अट्टल गुन्हेगार आहे. यांच्या नावे अनेक केसेस दाखल आहेत, परंतु त्यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. अहमदनगर मधील तक्ती दरवाजा मधील जे डॉक्टर जुनेद शेख आहेत हे त्यांचे बहीण व मेवणे आहेत. यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, परंतु पोलिसांना लाच देऊन हे सर्रास गुन्हे करत आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई करावी आणि मला माझी नुकसान भरपाई मिळवून द्यावी. मी आता सध्या SP ऑफिस समोर उभी आहे. मी SP साहेबांना सर्व काही सांगितलं. त्यांनी मला आश्वासन दिले की ते मला न्याय मिळवून देतील.